जय गजानन. बऱ्याचदा नम्रॉलॉजीच्या बाबतीमध्ये असं होत असतं की खूप जणांना असं वाटतं की आपण जर नावाचा नंबर चेंज केला, मोबाईल नंबर चेंज केला तर सगळंच काही पॉझिटिव्ह होईल, सगळंच काही चेंज होऊन जाईल असं आपल्याला वाटतं. पण मी तुम्हाला सांगते, सगळ्यात मोठा नंबर हा चेंज होत नाही, तो म्हणजे आपली बर्थ डेट. आपली जी बर्थ डेट असते त्याची जो मूलांक भाग्यांक आलेला असतो तो आपण चेंज करू शकत नाही. आणि भरपूर जणांना असं वाटत असतं की ते चेंज केलं, मोबाईल नंबर चेंज केला, नावामध्ये एखादा अल्फाबेट वाढवला, कमी केला तर आपला मूलांक भाग्यांक चेंज होईल. असं नसतं. काही गोष्टी आपले विधिलिखित असतात. आपले कार्मिक बॅलन्स कसं आहे, आपलं पास्ट लाईफ बॅलन्स कसं आहे याच्यावरही काही गोष्टी डिपेंड असतात. कधी कधी आपण पास्ट लाईफच्या गोष्टींना आपण चेंज करू शकत नाहीत, पण जे प्रेझेंट लाईफ आपली आहे त्याच्यातल्या काही गोष्टी आपण चेंज करू शकतो. चांगलं वागू शकतो, चांगलं बोलू शकतो, चांगला विचार करू शकतो. मोस्टली भरपूर लोक. आणि जर तुमचा एखादा नंबर खराब आलाही असेल प्रत्येकाचा, तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही पूर्णतः निगेटिव्ह व्हाल. पॉझिटिव्ह विचार करा. पॉझिटिव्हिटीने खूप काही गोष्टी चेंज होतात. पॉझिटिव्हिटी जर तुम्ही माइंडमध्ये आणली, फक्त पॉझिटिव्ह शब्द बोलायचे नाहीयेत, तर ते पॉझिटिव्ह गोष्टी फील पण करायच्या आहेत. नम्रॉलॉजी वर्क करते, कारण का करते? करत नाही असं नाही, करते. 110% नम्रॉलॉजी वर्क करते, नंबर्स वर्क करतात. पण कसे वर्क करतात आणि का वर्क करतात? तर प्रत्येक नंबर हा प्रत्येक ग्रहाशी रिलेटेड असतो आणि प्रत्येक ग्रहाचा स्वभाव किंवा ग्रहाचे स्थान आपल्या कुंडलीत म्हणा किंवा आपल्या आयुष्यात त्याचं स्थान कुठे आहे, त्याला बळ किती आहे याच्यावरही काही गोष्टी डिपेंड असतात. आणि जर तुम्हाला कोणी कुठलीही शांती सांगितली असेल तर एका दिवसात कुठलीही शांती होत नाही, कुठलाही ग्रह शांत होत नाही, कुठलंही पूजा एका दिवसात सक्सेस होत नाही. त्याला तुम्हाला काही वेळ द्यावा लागेल, काही प्रयत्न तुम्हाला स्वतःला करावे लागतील. जर तुम्ही म्हटलं की ब्राह्मणाला, एखाद्या ॲस्ट्रॉलॉजिस्टला पैसे दिले आणि तुमचं ग्रह शांत होईल, असं होत नाही. सो काही गैरसमज डोक्यातनं काढून टाका. पॉझिटिव्ह राहा. पॉझिटिव्ह वेमध्ये खूप छान काही गोष्टी करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय गजानन.